6 जून 1674 रायगडाच्या किल्ल्यावर इतिहास घडत होता. एक स्वप्न जे अनेक वर्षापासून जळत होतं, आज ते सत्यात उतरणार होतं. एक सामान्य मावळा आज छत्रपती होणार होता. लहानपणापासूनच स्वराज्याचं स्वप्न पाहणारा एक मुलगा, आई जिजाऊंच्या संस्कारांनी घडलेला, अन्यायाविरुद्ध उभा राहणारा हा मुलगा पुढे जाऊन हिंदवी स्वराज्याचा पाया रचणार होता. मुघल, आदिलशाही आणि असंख्य शत्रूंशी लढत, डोंगर दऱ्यांमध्ये किल्ले जिंकत, प्रत्येक संकटावर मात करत शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं. पण अजून एक मोठं स्वप्न बाकी होतं, राज्याभिषेक. पण तो इतका सोपा नव्हता, कारण काही ब्राह्मणांनी प्रश्न उपस्थित केला. शिवाजी महाराज क्षत्रिय आहेत का? हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नव्हता, तो संपूर्ण स्वराज्याच्या सन्मानाचा प्रश्न होता. मग काशीहून विद्वान गागा भट्टांना बोलावण्यात आलं. त्यांनी इतिहास, वंश आणि पुरावे तपासले आणि अखेर त्यांनी सांगितलं, हो, शिवाजी महाराज खरे क्षत्रिय आहेत. आता मार्ग मोकळा झाला होता. रायगड सजायला लागला. फुलं, तोरणं आणि भगवे झेंडे. संपूर्ण किल्ला उत्सवात रंगला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, कारण स्वराज्याला आता राजा मिळणार होता. आणि अखेर तो क्षण आला. मंत्रोच्चारांच्या गजरात पवित्र अभिषेक झाला आणि शिवाजी महाराज सिंहासनावर विराजमान झाले. त्या क्षणी संपूर्ण रायगड दुमदुमला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा फक्त एक राज्याभिषेक नव्हता, हा स्वराज्याचा जन्म होता. एक स्वप्न जे लाखो लोकांनी पाहिलं होतं, आज ते पूर्ण झालं होतं. छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक राजा नव्हते, ते एक विचार होते, एक प्रेरणा होते. जय भवानी, जय शिवाजी.